नमस्कार, मी विशाल पाटील। एक 28 वर्षांची युवती मुंबईसारख्या महानगरीमध्ये राहायची, बॉलिवूडच्या चमचमत्या विश्वामध्ये वावरायची, सुशांत सिंग राजपूत सारख्या अभिनेत्याची मॅनेजर म्हणून काम पाहायची। रोजचा दिवस तिचा त्याच्यातच जायचा। कायम प्रकाश झोतामध्ये झळकणाऱ्या बॉलिवूडच्या अंगणामध्ये तिचं करिअर बहरत होतं आणि अचानक एक काळ रात्र येते, ज्या रात्रीची उजाडणारी पहाट ती पाहणारच नव्हती। आणि झालंही तसंच। किर्र अंधाऱ्या रात्री तिचा मृतदेह सापडला बिल्डिंगच्या खाली। जागच्या जागी अंत झाला होता बिचारीचा। होणार काय? 14व्या मजल्यावरून तिचा देह खाली कोसळला होता। दिशा सालियन तिचं नाव। आता तिने आत्महत्या केली की तिला कुणी ढकलून देत तिची हत्या केली, हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। दिशा सालियन आता जिवंत नाही, पण त्यावरून राजकारण मात्र चांगलंच जिवंत झालंय। कारण दिशाच्या वडिलांनी 5 वर्षांनंतर तिच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करत हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले। आपल्या पोटच्या लेकीच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली। आणि या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे। अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला। 2 एप्रिलला या प्रकरणी सुनावणी होणार आहे। मात्र त्याआधी पुन्हा एकदा दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल हा चर्चेचा विषय ठरलाय। कारण दिशाच्या वडिलांनी याचिकेमध्ये जे दावे केलेले आहेत त्याच्या पूर्ण विपरीत पोस्टमॉर्टम अहवाल आहे आणि त्यामुळे दिशा सालियनचं प्रकरण पुन्हा एकदा गुंतागुंतीचं ठरताना दिसतंय। तर तिकडे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन घुले याचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। आपणच संतोष देशमुखांचं अपहरण करत त्यांची हत्या केल्याची कबुली घुलेनं दिल्याचं समजतंय। तर देशमुखांचं अपहरण ज्या काळ्या स्कॉर्पिओतून करण्यात आलेलं होतं त्याच्यातूनही अनेक पुरावे सापडले आहेत। ते पुरावे काय आहेत हे आपण पाहणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। सामूहिक अत्याचारानंतर आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा दावा दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता दिशाचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। दिशाच्या वडिलांनी केलेला दावा आणि शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद असलेले मुद्दे हे विसंगत असल्याचं काहीसं दिसतंय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। पाच वर्ष झाली तरी सालियन प्रकरणाची दिशा भरकटलेलीच दिसतीये। कारण 9 जून 2020 मध्ये दिशाचा मृत्यू झाला आणि यावेळी मालाडमधील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानं तिचं निधन झाल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर दिशाच्या मृत्यूच्या 5 दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 ला सुशांत सिंग राजपूत हा त्याच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळून आला होता आणि त्यामुळे दिशाच्या मृत्यूला सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी जोडण्यात आलं। मात्र नंतर मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद केली आणि ऑगस्ट 2021 मध्ये या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला। दिशाच्या मृत्यू प्रकरणी कोणतेच पुरावे मिळाले नसल्याचा दावा पोलिसांनी केला होता आणि त्यामुळे हे प्रकरण संपल्याचं सर्वांना वाटलं। मात्र खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या झाल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं। तसंच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मौर्यावरही गंभीर आरोप केले। हे सत्र सुरू असताना आता दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल पुन्हा एकदा समोर आला आणि राजकारण्यांना चघळायला नवा विषय मिळाला। मात्र दिशाच्या वडिलांनी जे दावे याचिकेत केले त्याच्या विपरीत हा शवविच्छेदन अहवाल सांगतो आणि त्यामुळे दिशाच्या वडिलांचा दावा काय आहे आणि अहवालामध्ये यातील काय म्हणण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण आधी समजून आणि जाणून घेणार आहोत। तर एकंदरीतच यामध्ये काय नेमकं म्हणण्यात आलेलं आहे त्यावरती आपण नजर टाकणार आहोतच। मात्र ग्राफिक्स जे आहे त्या माध्यमातून आपली संपूर्ण या याचिकेमधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, या मुद्द्यांमध्ये काय काय नमूद करण्यात आलेलं आहे त्यावरती एक नजर टाकणार आहोत। तर दिशाच्या वडिलांचा पहिला दावा आहे, दिशाच्या मृतदेहावरती घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या खुणा त्या ठिकाणी नव्हत्या। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलं तर दिशा सालियनच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा आहे। त्यानंतर दिशाच्या शरीरावरही जखमा असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे। दिशाच्या हातावर, पायावर आणि छातीजवळ जखमा आढळून आल्याचं
या अहवालामध्ये, या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर दिशा सालियनच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झालेला होता असं देखील शवविच्छेदन अहवाल सांगतोय. तर एकंदरीतच दिशाच्या वडिलांचा दावा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहतोय. दिशाच्या वडिलांचा आणखी एक दावा होता आणि तो म्हणजे सामूहिक बलात्कारानंतर दिशाची हत्या झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की दिशावर कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेलाच नाही आणि हाच खरं तर कळीचा मुद्दा ठरताना दिसतोय. तर अति वेळ न घालवता आता थेट आपण चर्चेकडे वळणार आहोत आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा स्वतः आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे. तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेट आपण चर्चेकडे वळूयात. निलेश ओझाजी, ज्या प्रकारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे या रिपोर्टनुसार आत्तापर्यंत करत आलेले दावे, प्रतिदावे आणि त्या संदर्भात आलेले खुलासे किती परिणाम या केसवरती होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? निलेशजी, कुठला न्याय आपण मागता आहात? पहिली गोष्ट ही बाब कोणी सांगत नाही आहे. तो अहवाल आम्हीच दिलाय सगळ्या माध्यमांना, कारण तो आम्हाला मिळाला, तो आमचा अधिकार होता. बरोबर. पोलिसांकडून आम्ही अधिकृत घेतला, आम्ही सगळ्या माध्यमांना दिला एक. आणि तो याच्यासाठी दिला, हे दाखवण्यासाठी दिला की जे आम्ही 2 फोटो दिले होते दिशाचे आणि आमचं जे म्हणणं होतं, आमच्याकडे जे आय विटनेस वगैरे आहे की ती बाब म्हणजे ते हे सिद्ध करते की हा बनावट अहवाल आहे. आणखीन एक, आणि ही काही पहिली वेळ नाहीये. म्हणजे आमच्या जे आरोपी सचिन वाजे आहे यांनी याच्या आधी असा एक बनावट अहवाल बनवला होता मनसुख हिरेंचा की त्याने आत्महत्या केली आणि त्याला एनआयने जेव्हा अटक केली तेव्हा सिद्ध झालं की हा अहवाल बनावट होता. डॉक्टरला पण अटक केली. तर ही काही पहिली वेळ नाही आहे त्या गँगची असे खोटे अहवाल बनवण्याची. आणि सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या आहेत की असे अहवाल बनवणारे अधिकारी, डॉक्टर यांच्यावर प्रॉसिक्युशन करावं. तर आमच्याकडे त्या फोटो पासून आय विटनेस पासून सगळे एव्हिडन्स आहेत, ते हे सिद्ध करतात. आता तुम्ही एक बघा, त्या अहवालात म्हटलं की तिच्या समोरचे सगळे दात तुटून पडले होते. तो मी फोटो बघा अंतिम संस्काराचा, सगळे दात इंटॅक्ट आहेत तिचे. तर असं मग सांगितलं की डोकं हे झालं होतं, स्कल फुटलं होतं, ते इंटॅक्ट आहे. छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या, हात मोडले होते, पाय मोडले होते, तर ते सगळं तिचं इंटॅक्ट आहे. तिचे वडील, तिची फॅमिली, ते अंतिम संस्काराला उपस्थित लोक, व्हिडिओ, फोटो, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जे काही ज्याची जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल ते दिलं जाईल. आता राहिला मुद्दा की याच्यावरून जे आता चालू आहे त्यांचं आरोपी लोकांचं आनंदोत्सव, की तर जे न्यायालयीन प्रोसिजर आहे त्याच्यानुसार जेव्हा हे जे टेस्टिमोनी आहे, अदर स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, त्यावेळेस याला अशा रिपोर्टला व्हॅल्यू नसते. आणि मेन आमचा एफआयआर तो आहे की आदित्य ठाकरे, डिनो मोरे, सूरज पांचोली, आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड यांनी गँगरेप केला, मर्डर केला आणि ते आरोपी होते, मग त्यांना वाचवण्यासाठी असा हा खोटा अहवाल, खोटी रिपोर्ट बनवण्यात आली. दुसरा एक कळीचा मुद्दा याच्यात असा आहे, कळीचा म्हणजे खूप इम्पॉर्टंट, बिल्डिंग वरून जी बॉडी खाली पडली ती त्यांनी अशी हवेत उडून जाऊन 20-25 फूट दूर पडलेली दाखवली आहे त्यांच्या याच्यात. आणि ती शक्यच नाही आहे. आम्ही त्या IIT पासून सगळ्यांचे ते ओपिनियन पासून आणि त्याचं सीन रिक्रिएशन मागितलं आहे. 15 महिन्यापासून सीन रिक्रिएशन केलेलं नाही अजून. तर ते सीन रिक्रिएशन मध्ये एका तासात ते सिद्ध होऊन जाईल. आणि तिसरा महत्वपूर्ण मुद्दा, ते सांगतात तोंड फुटलं होतं, नाकातून रक्त आलं होतं, इकडून जे काही सांगितलं त्यांनी, एकही त्या कपड्यावर ते ज्यांनी गाडीत तिला घेऊन गेलेली स्टोरी दाखवली, त्या गाडीमध्ये कुठेही रक्ताचा एकही थेंब नव्हता. आणि ते नव्हता म्हणून पोलिसांनी कोणतेच कपडे फॉरेन्सिकला पाठवले नाहीत. तर आता मला सांगा, हा यांचा म्हणजे एकीकडे तोच अहवाल म्हणतो की ती रक्ताच्या थरवळ्यात पडली होती आणि दुसरीकडे ते रक्ताचा एकही बुंद त्या जागेवर नाही, कोणाच्या कपड्यावर नाही. तर हे याच्यापेक्षा बोगस स्टोरी काय राहणार आहे? तर याच्यावरून आम्ही जे सांगतोय की प्रत्येक गोष्ट सिद्ध होते. आणि जर आज तुम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स जर ऐकली असेल, म्हणजे कमिशनर ऑफिसला जे गेलो होतो, तर स्पष्ट सांगितलं दिशाच्या वडिलांनी, माझी पण नार्को टेस्ट करा
आदित्य ठाकरे, सूरज पांचोले, डिंडोरे म्हणजे यांची पण नार्को टेस्ट करा. बर, सत्य बाहेर येईल. माझं जर खोटं असेल तर माझ्यावर कारवाई करून टाका. बरोबर त्यांचं खोटं आहे. असेल मात्र तर कारवाई करा. अहवालामध्ये जो फेरफार करण्यात आलेला आहे तो कोण करेल निलेशजी, असं आपल्याला वाटतं? आता हे बघा, हं, त्याच्या ते करणारे जे आहे तो पोस्टमॉर्टमचा जो डॉक्टर असतो, म्हणजे मनसुख हिरेंचं एक्झाम्पल आहे ना आपल्याकडे. हं. डॉक्टर करणार आणि पोलीस तपास अधिकारी दोघांच्या संगणमताने कुणाच्या हा होणार. सांगण्यावरून? हा, कुणाच्या? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, परमवीर सिंग, सचिन वाझे, हेच तर आहे सगळे. बरं, अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आपण यावेळेला करताय. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अखिलजी, निलेश ओझाजी म्हणजेच सतीश सालियनजी यांनी ज्या प्रकारचे आरोप केलेले आहेत त्या आरोपांनुसार ज्यांना आरोपी ठरवण्यात यावं असं जे त्यांचं म्हणणं आहे, त्यानुसार गंभीर स्वरूपाचे आरोप हे आदित्यजींवरती, दिनो मौर्यावरती, अशा अनेक जणांवरती करण्यात आलेले आहेत. ज्यावेळेला अशा प्रकारचे आरोप होतात आणि आता तर थेट अहवाल आल्यानंतरही बनावट स्वरूपाचा तो बनवण्यात आलेला असा ज्यावेळेला दावा होतो, फार गंभीर आरोप होतात आपल्या सेनेवरती आणि त्यात असलेल्या नेत्यांवरती. सर्वप्रथम तर जे काय घडलं त्या मुलीबरोबर, त्या दिशाबद्दल तिला न्याय मिळावं ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. परंतु ज्या प्रकारे मनाला येईल त्या प्रकारे बिनबुडाचे जे काय आरोप हे यांचे वकील करत आहेत. सर्वप्रथम जर त्यांना न्याय मिळवायचा आहे तर न्याय मिळवायची जागा काय आहे? तर ती कोर्ट आहे. कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली असं त्यांचंच म्हणणं आहे. तेच मीडिया समोर आले. मग हा मीडिया ट्रायल चालवायचा हा जो काय त्यांनी काय चालवलेला आहे, हा पराक्रम जो काय ते करतायत गेले 2-3 दिवस, गेला आठवडाभर, त्याचं कारण काय? त्याच्या मागचा उद्देश काय? तुम्हाला न्यायपालिकेवर भरोसा नाहीये का? तुम्हाला न्यायपालिकेवर भरोसा आहे, कोर्टावर भरोसा आहे म्हणून तुम्ही कोर्टात गेला ना. मग कोर्टात तुम्ही हे सगळे पुरावे देणार, कोर्टात तुम्ही हे सगळं मांडणार का तुम्ही नाक्या नाक्यावर गल्ली गल्लीवर हे मांडणार? आणि उद्या हे तुम्ही दिलेले पुरावे, एक तर तुम्ही पुरावे कुठलेही दिले नाहीये, फक्त तोंडी तुम्ही सगळं म्हणत आहात हे चुकीचं आहे, तो रिपोर्ट चुकीचा आहे, हे अमकं खोटं बोलतोय, तमकं खोटं बोलतोय, पोलीस इन्व्हॉल्ड आहे, डॉक्टर इन्व्हॉल्ड आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे दंतकथा तुम्ही सांगत आहात. उद्या हे सगळं जे काय तुम्ही बदनामी करत आहात आणि उद्या हे तुमचं सगळं चुकीचं असणार आहे 100%, तेव्हा तुम्ही काय करणार? आणि अशा प्रकारचा पूर्व इतिहास या माननीय ओझा साहेबांचा आहे. वेगळ्या केसवर 2020 मध्ये त्यांना कोर्टाने शिक्षा देखील सुनावलेली आहे. म्हणून ते काय म्हणतात ते सगळं सत्य मांडण्याचं काही कारण नाही इकडे. बरोबर आहे, आपण म्हणताय की ते सगळं काही सत्य नाही. मात्र यावेळेला मी थेटपणे शीतल म्हात्रे यांच्याकडे जाईल. शीतलजी, ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप आणि त्यानंतर होणारं राजकारण आपण सगळेजण पाहतोय, मात्र न्यायव्यवस्थेवरती उपस्थित होणारे प्रश्न, त्यावरून होणारं राजकारण आणि होणारे प्रतिदावे आणि दावे, या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर कुठल्या केसमध्ये काय होऊ शकतं याचा नेम लागत नसल्याचं दिसून येतं. मात्र दिशा सालियन प्रकरण जे आहे ते हाय प्रोफाईल आहे, हे अवघ्या देशाला माहिती आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्यावरती देखील आता स्वतः कायदेतज्ञ असलेले निलेश ओझा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हे आपल्याला पटतं का? दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा जो काही मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी तिच्या वडिलांनी न्याय मागण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं खरोखर त्यांना न्याय हा मिळायला पाहिजे. आमची भूमिका एवढीच आहे की एक मुलगी जिचा मृत्यू झालेला आहे, जिचे वडील 5 वर्ष त्या मुलीच्या मृत्यूचं दुःख हे उरात ठेवून हे जगत होते आणि कुठेतरी त्यांना आशा निर्माण झाली की कदाचित माझ्या मुलीला न्याय मिळू शकेल, जो न्याय त्यांना 5 वर्षापूर्वी नाकारला गेला होता. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्यांच्या FIR मध्ये की कशा पद्धतीने त्यांना मेंटली डिस्टर्ब करण्यात आलं, कशा पद्धतीने त्यांच्यावर वॉच ठेवण्यात आल्या, कशा पद्धतीने त्यांना खरं त्यांच्यासमोर येऊ दिलं नाही, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. खरं तर ही सर्व गोष्टी नीटपणे मला वाटतं ओझा, ऍडव्होकेट ओझाजी सांगू शकतील. मी त्यांचंही अभिनंदन करते की त्यांनी खरोखर अतिशय पाठपुरावा करून ह्या सर्व गोष्टी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट मी लोकशाही चॅनलला सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा अनेक राजकीय पक्षाचे जेव्हा प्रतिनिधी बोलवतात तेव्हा ते प्रवक्ते असावेत, एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. कारण ते जे बोलतात प्रवक्ते असतील तरच ती पक्षाची एक अधिकृत बाजू असते, अथवा जर कोणीही बोललं तर ती पक्षाची अधिकृत बाजू नसते असं पक्ष सांगू शकतं. त्याच्यामुळे अशा
एका लोकप्रिय चॅनलमध्ये प्रवक्त्यांना बोलवण्यात यावं. कदाचित त्यांचे प्रवक्ते येऊ इच्छित नसल्यामुळे अनेक इतर लोकांना ते पाठवत असतील. परंतु जर प्रवक्ते आले तर आम्हाला त्यांच्याशी बोलण्यात म्हणजे काहीतरी त्याला अर्थ असतो. तुम्ही जे म्हणताय राजकारण, खरं तर कोणालाच याचं राजकारण करायचं नाहीये. कारण हा जो फॉरेन्सिक रिपोर्ट पुढे आलेला आहे याच्याबद्दलचं चिरफाड ही कोर्टामध्ये नक्कीच होईल. आणि यासाठी जर कोणी आपण डॉक्टर आज जर बोलवला असता तर नक्कीच याच्यातली काही ऑथेंटिसिटी असेल ती आपल्याला कळली असते. आमची सर्वांची एकच प्रामाणिक इच्छा आहे की दिशा सालियन ही, म्हणजे मी राजकीय पक्षाची प्रवक्ता आहे ही गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी एक स्त्री म्हणून आम्हाला नक्कीच वाटेल की तिचे वडील सांगतायत की माझ्या मुलीवर गँगरेप झालेला आहे. खरं तर ही गोष्ट त्याच्या वडिलांना कसे 5 वर्ष त्यांनी झोपले असतील, कसे 5 वर्ष ते राहिले असतील. कारण आपल्या मुलीला कुठेतरी अशा पद्धतीने मृत्यू आलेला आहे. तिचा मृत्यू नैसर्गिक नाही, तिला ठार मारलं गेलेलं आहे. हे दुःख हे ते मनात घेऊन, उरात घेऊन जगत होते आणि आज ते जर न्याय मागतायत तर त्यांना न्याय मिळण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते आपण सर्वांनी एकत्रित पद्धतीने केलं पाहिजे. इथे कुठेही राजकीय हेतू आणू नये. जो कोणी कल्प्रिट असेल, जो कोणी दोषी असेल, मग तो अगदी कोणीही असू दे, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. एवढा प्रामाणिक हेतू हा सर्वांचा असला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. बरोबर आहे शीतलजी, तुम्ही जे म्हणतायत की एका बाजूला न्यायव्यवस्थेवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि न्याय कोणी केव्हा कधीही मागू शकत असतो. मात्र निलेश ओझाजी, एक शंका जी सर्वसामान्यांच्या मनातही आहे, 5 वर्षाचा कालावधी का लागला? यापूर्वी जे आई वडिलांनी म्हटलेलं होतं ते आणि त्यानंतर आत्ता होत असलेले आरोप, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय झालं की शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली? हा, खूप चांगला प्रश्न विचारला. हे 5 वर्ष हे ऍक्च्युली नॅरेटिव्ह आहे आरोपी लोकांचं. बरं. तुमच्या त्यांचं स्पेसिफिक ऍफिडेव्हिट आहे आणि इंटरव्ह्यूज पण आहेत की पहिले 2.5 वर्षाचं आरोपीचं सरकार होतं म्हणे. 29 जून 2022 ला मग ते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा, म्हणजे ते वन ऑफ द को अक्युज ते आहेत. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर मग जेव्हा शिंदे साहेबांचं सरकार आलं तेव्हा एसआयटीची घोषणा झाली, परंतु एसआयटीचं म्हणजे नुसती घोषणा झाली, कॉन्स्टिट्यूट झाली नव्हती. त्याच्यानंतर 11 डिसेंबर 2023 ला एसआयटीच्या नावाची घोषणा झाली. त्याच दिवशी 11 डिसेंबरलाच एसआयटीचे अधिकारी गेले सतीश साल्यांच्या घरी. त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. त्यांनी सांगितलं हो, मोबाईल टॉवर वगैरे लोकेशनची चर्चा चालू आहे, तुम्ही करा तपास, सत्य बाहेर आणा. म्हणून हे जे नॅरेटिव्ह चाललं 5 वर्षापासून काही नाही, हे 2 वर्ष आधीपासून हे सुरू आहे. त्याच्यानंतर 12 जानेवारी 2024 ला रीतसर तक्रार गँगरेप आणि मर्डरची ही आदित्य ठाकरे व इतरांच्या अगेन्स्ट देण्यात आली. त्याच्यानंतर आता 1.25 वर्षाचा कालावधी उलटला, एसआयटी काही करत नाहीये, टेबल टेनिस खेळत आहे, म्हणून त्यांच्या वडिलांना हायकोर्टात यावं लागलं. तर आता एक प्लस पॉइंट असा झाला आहे की सरकारनं आणि म्हणजे आपले मॅडम जे आहेत त्यांनी किंवा सगळ्यांनी ना एक चांगली भूमिका घेतली की याचा छडा लागायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत आणि त्याच्यामुळे आता हे झालंय, म्हणजे याला आता मोमेंटम आलाय. आणि आमचा जो FIR आहे तो काल घोषणा केली शंभूराजे देसाई यांनी की सरकारने त्याचं कॉग्निझन्स घेतलं आहे आणि त्याला एसआयटी कडे दिलं आहे. फक्त एक टेक्निकल विषय आहे मॅडम, म्हणजे या माध्यमातून आपण सरकारला हा विषय पोहोचवावा की क्राईम नंबर अजून दिला नाहीये. क्राईम नंबर दिल्याशिवाय हे पूर्ण असंच लांबच जाईल. तर कृपा करून क्राईम नंबर देऊन टाका, पूर्ण मग सगळी गाडी रोल आउट होईल. शीतलजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आपण आवाज पोहोचवणार का? आणि निलेश ओझा यांची मागणी आपण त्याचा पाठपुरावा करणार? मी नक्कीच हा शो झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसजी आणि शिंदे साहेबांशी सुद्धा बोलते. त्याचप्रमाणे आपले जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदमजी यांच्याशी सुद्धा चर्चा करून नक्कीच ओझाजींची जी मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. कारण शेवटी न्याय हा मिळाला पाहिजे. जरी उशीर झाला असेल तरी न्याय मिळणं हे महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये कोण आहे हे महत्वाचं नाही. आमची बहीण आहे, आमच्या मुलीसारखी ती मुलगी आहे आणि तिला अशा पद्धतीने जो मृत्यू आलेला आहे हा दुर्दैवी आहे. आणि हा मृत्यू ज्यांनी त्याला कारणीभूत आहे त्या प्रत्येकाला याची शिक्षा मिळाली पाहिजे. मग ते पोलीस असतील, ते राजकीय नेते असतील, ते अभिनेते असतील, ते डॉक्टर असतील किंवा अगदी छोट्यातली छोटी कोणी व्यक्ती असेल. परंतु जर तिच्या मृत्यू लपवण्यामध्ये त्यांच्या कुणाचाही हात असेल
तर हे कायद्याचं राज्य आहे आणि हे राज्य सरकार जी काही मदत लागेल ती नक्कीच ऑनरेबल कोर्टाला करतील. बरं, नक्की आपण आश्वस्त करता न्यूज प्लॅनेटच्या या प्लॅटफॉर्मवरती यावेळेला की जे काय आहे ते प्रकरण आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार. मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भामधली ही संपूर्ण केस ही दिशाहीन का होतीये या संदर्भातलं उत्तर मी त्यानंतर अखिल चित्रे आपल्याकडून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी अखिलजी ब्रेकवर जाण्याआधीची चर्चा तर आपण ऐकली, मात्र ज्या प्रकारे दिशा सालियन प्रकरणासंदर्भामध्ये दिशाहीन मुद्दे देखील समोर येत असल्याचं दिसतंय, सत्य कधीपर्यंत समोर येणार आणि यावरचं राजकारण थांबणार? शीतल म्हात्रे ताईंचं मी पहिलं स्वागत करतो की त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता सांगितलंय की शो संपल्यावर ते लगेच मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील, उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलतील, गृह राज्यमंत्र्यांशी बोलतील आणि काय ते मार्गी लावतील हा विषय. माझा सिंपल प्रश्न आहे की जेव्हा ही घटना घडली एक 4-5 वर्ष आधी, तेव्हा शीतलताई याच शिवसेनेत होत्या. कधी त्यांना याबद्दल त्रास किंवा त्यांना महिला असण्याचं खूप दुःख की एका महिलेबरोबर असं घडलं असं कधीच त्यांना वाटलं नाही. ठीक आहे, तेव्हा नाही वाटलं. त्याच्यानंतर आता मला वाटतं 3 वर्ष होत आलेलं आहे ना की शिंदे गटाचं सत्ता आली, त्याच्यानंतर आता महायुतीची सत्ता आहे. या 3 वर्षात पण त्या कोणाशी बोलल्या नाही. त्या बोलल्या नाही ते जाऊ द्या. आता हे जे कोण आरोप करणारे लोक आहेत, मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आपल्या माध्यमातून की सीबीआयचं रिपोर्ट आलं, त्यात पण हे रूल आउट करण्यात आलं की अशा प्रकारची कोणती अत्याचाराची किंवा बलात्काराची घटना घडली नाही आणि कुठलाही राजकीय हस्तक्षेप याच्यात नव्हता. त्याच्यानंतर आत्ताच त्या वकिलांनी ओझाजींनी आता सांगितलंय की SIT गठण झाली. SIT अखिल चित्रेजी, मात्र तुम्ही जो मुद्दा मांडताय त्याला थेटपणे नकार आहे निलेश ओझाजी यांचा आणि शीतल म्हात्रे ताई देखील नकार देत आहेत. ते 100% असणारच ना, त्यांचं असणार, कारण त्यांचा मेन हेतू हे न्यायापर्यंत पोहोचायचं नाहीच आहे. त्यांचा मेन हेतू हे फक्त एका तरुण युवा नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी आहे. याच शीतलताई म्हात्रेंनी इतक्या हिरेहिरेनी पुढाकार घेऊन इतक्या वर्षात का ते पाठपुरावा करण्यासाठी काही केलं नाही? कोणत्या चॅनलच्या माध्यमात ते याबद्दल बोललेत का? त्या सत्तेत आल्यानंतर पण कधी बोललेत का? ऑन रेकॉर्ड जर असेल तर कृपया आपण मला दाखवू द्या, मी त्यांची माफी मागतो. पण ते असंच कधीच केलेलं नाहीये त्यांनी. हे फक्त सोयीचं राजकारण करत आहेत आणि जे काय सोयीचं राजकारण करत आहे ना, हे महाराष्ट्राला पाहतोय. तर ह्यांनी काही घडणार नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होईल. तुम्ही बोलाच मुख्यमंत्र्यांची आणि अजून कोणाशी आणि लावा ना दिशा द्या या केसला आणि एकदाच काय तो सोक्ष लावाच. SITचा रिपोर्ट का टेबल होत नाही? 2-2, 3-3 वर्ष होतात. सरकार तुमचे आहे, तुम्ही सत्तेत आहात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. तुमच्या मनातच नाहीये की याचा सोक्ष लावा म्हणून. तुम्हाला फक्त याच्या अवतीभोवती राजकारण करायचंय आणि अत्यंत घाणेरडं आणि नीच पद्धतीचं राजकारण करायचंय. हे खरंय का शीतलजी? एक लक्षात घे की दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे, आमची हीच भूमिका आहे. आधी काय झालं, तुम्ही काय बोललात, तुम्ही का नाही बोललात, याच्यावर आपण खूप चर्वण करून झालेलं आहे. त्याच्यावर मला परत बोलायचं नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की आज तिचे वडील जे पहिल्यांदा आपल्या मुलीला न्याय मिळायला बाहेर पडलेले आहेत, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? मग कोणी असू दे, कोणी दोषी कोण आहे हे महत्वाचं नाही, परंतु त्यांना न्याय मिळायला पाहिजे हे महत्वाचं. आणि सीबीआयच्या रिपोर्ट बद्दल ते बोलतायत. मला वाटतं सीबीआयच्या रिपोर्ट बद्दल ऍडव्होकेट ओझाजीच त्यांना सांगतील की नक्की काय विषय आहे. कारण या विषयावर राजकारण कुठेही होऊ नये ही आमची सगळ्यांची प्रामाणिक भूमिका. मी आधी का नाही बोलली, तुम्ही आधी ही भूमिका का नाही घेतली? हे बघा, माझं म्हणणं, माझं बोलणं यापेक्षा तिच्या वडिलांनी आज पहिल्यांदा 5 वर्षात बाहेर पडून आपल्या मुलीसाठी न्याय मिळालेला आहे. एका वडिलांना आपल्या मुलीसाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे की नाही? मग तो आत्ताच का मागितला, तो 5 वर्ष का नाही, हे महत्वाचं नाहीये. त्यांना वाटलं, आज त्यांच्यामध्ये ते धैर्य आलं असेल किंवा त्यांना काही कारण त्यांच्या वडिलांना पाठिंबा आहे. माझा प्रश्न तो नव्हता SIT का स्थापन झाल्यावर काय त्याच्यावर कारवाई करत नाही, माझा प्रश्न तो होता. कारण सत्तेत आपणच आहात. असं मला वाटतं. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मग त्यामध्ये जी काही मदत लागेल ती प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि सीबीआयच्या रिपोर्ट बद्दल मला वाटतं ऍडव्होकेट ओझा साहेब आपणच त्यांना काय ते सांगा, कारण आम्ही सांगून निलेश ओझा यांच्याकडे मी जातोच आहे. या प्रश्नाचंही उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. मात्र दुसरीकडे ही काही केवळ पहिली केस नाहीये ज्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. अशा जर इझिली
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर बदल करता आले तर तुम्हाला वाटतं कुणाला आजपर्यंत न्याय मिळू शकेल? आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा हा पुन्हा एकदा आरोप किंवा अशा प्रकारचं प्रकरण आज महाराष्ट्राला, देशाला पाहावं लागतंय की जिथे जिथे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या ठिकाणी आता या पुढच्या काळामध्ये शंकाही उपस्थित केली जाऊ शकते. निलेश ओझाजी, हे सगळं इतकं कमकुवत आहे का? आणि असे जर डॉक्टर्स असतील किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट फेक तयार करणारे असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हावी की? निलेशजी. हे बघा, सगळ्यात पहिले फर्स्ट थिंग फर्स्ट, त्यांनी जे सांगितलं आता की सीबीआयने असा बलात्कार झाला नाही असं क्लीन चिट दिली आहे, ही एकदम साफ खोटी गोष्ट आहे. आदित्य ठाकरे यांनी ही गोष्ट ऍफिडेव्हिट वर दिली होती हायकोर्टमध्ये. सीबीआयने प्रेस नोट काढून सांगितलं आम्ही दिशा सालियांची केस तपासली नाही, मुंबई पोलीस तपास करत आहे, आम्ही कुणालाही आदित्य ठाकरे किंवा कुणालाही आम्ही क्लीन चिट दिलेली नाही. तर आदित्य ठाकरे यांचं ऍफिडेव्हिट खोटं निघाल्यामुळे त्यांना आणि ऍफिडेव्हिट मध्ये असं नेमकं काय होतं आणि ते खोटं का ठरलं निलेशजी? त्यांच्या ऍफिडेव्हिटचा पहिला मुद्दा होता की आम्हाला सीबीआयने क्लीन चिट दिली आहे मॅटर तपासून, ते खोटं निघालं. सीबीआयची प्रेस नोटच आम्ही दिली न्यायालयाला. एक त्याच्यानंतर आणखीन त्यांच्या ऍफिडेव्हिट मध्ये आणखी 2-3 मुद्दे होते. एक त्यांनी सांगितलं की ही जी पिटिशन आहे ही पिटिशन स्पॉन्सर्ड बाय नारायण राणेजी अँड अदर हे आहे, त्याच्यावर पण आम्ही सांगितलं पुरावा द्या. त्याच्यानंतर आणखीन एक काही मुद्दा आहे त्याच्यामध्ये, तर असे त्याच्यावर खोटा ऍफिडेव्हिट त्यांचं सिद्ध झाल्यामुळे परज्युरी आणि कंटेम्पची पिटिशन दाखल झाली त्यांच्या अगेन्स्टमध्ये. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो मी, बाकी तर सगळं बाजूला राहू द्या तुम्ही. ऑक्टोबर 2023 ला जे पिटिशनर आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पक्षकार संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण, त्यांचे वकील चैतन्य रावते यांनी आदित्य ठाकरे यांना 19,750 कोटी रुपयाची डिफामेशनची नोटीस दिली, लिगल नोटीस दिली. ती त्यांना सर्व झाली. 1.5 वर्षापासून उत्तर नाहीये त्यांच्याकडे. आता आम्ही दावा टाकतोय त्यांची प्रॉपर्टी अटॅच करा आणि ते आमचे पैसे रिकव्हरी ऑफ डॅमेजेस. तर हे जे आहे ना त्यांच्याकडे त्याला काही उत्तर नाही आहे. आणि हे असे जे नॅरेटिव्ह इथे सांगतायत हे नॅरेटिव्ह फेल झाले आहे त्यांचे कोर्टामध्ये, आणि त्यांचा कस्टडीचा अर्ज हिअरिंगला आहे नेक्स्ट डेटला. तर हे अर्ध गोष्टी लपवून ठेवतात आणि मिसलिडिंग फक्त सोयीचं सांगत असतात. तर या मुंबईला जनता काही एवढी मूर्ख नाही आहे. आणि मग काय त्या क्लोजर, मी एक सिंपल प्रश्न विचारतो, इतकं कॉम्प्लिकेशन करायची गरज नाही. मग त्या क्लोजर रिपोर्टमध्ये आदित्य ठाकरे दोषी आढळलेत का? हे त्याचं उत्तर देणार का? त्याच्यात दोषी आढळलेत? उत्तर घेऊया की घ्या त्यांना. दोषी आढळलेत का? हे सगळं इतकं रामायण त्यांनी सांगितलं, मग त्याच्यात दोषी आढळलेत असं आहे का त्या रिपोर्टमध्ये कुठे? आणि हे जे काय दाखला देत आहेत ना कुठला, आता मी पहिल्यांदा ते ऐकतोय कुठलं ते काय नोटीस पाठवली आहे मानन डिफॉर्मेशन आहे बोलले ना, बरोबर मी ऐकलं नाही बरोबर. ते ज्या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलंय ना, इफ आय एम नॉट रॉंग, तर जे काय माझ्या वाचनात आलंय, जे मी आता थोड्या वेळ आधी पहिलं बोललो की कोर्टाने शिक्षा दिली होती 3 ऍडव्होकेटना, ज्यात माननीय ओझाजी पण होते, त्यात मला वाटतं हेच ते राशीद खान पण त्यात होते. जर हेच ते असतील तर मला वाटतं मी जर चुकत नसेल तर हेच ते आहेत ना. मग ते तुम्ही जे सगळं म्हणतात ते काय सत्य म्हणणं गरजेचं नाहीये, कारण तुमचा रेकॉर्ड पण तेवढा क्लीन नाही ना याच्या मागचा. निलेशजी चला उत्तर देऊ का? प्लीज बोला निलेशजी, उत्तर देऊ शकता आपण. आता आठवलं की हाच मुद्दा ऍफिडेव्हिट पण त्यांनी आदित्य ठाकरेंनी दिला की निलेश ओझा, रशीद खान पठाण, ऍडव्होकेट विजय कुर्ले तिघांना सर्वोच्च न्यायालयाने कंटेम्प्ट मध्ये शिक्षा दिली आहे. ही गोष्ट सांगितली अर्धी. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा स्थगित केली आहे आमच्या रिट पिटिशनवर, ती गोष्ट लपून ठेवली म्हणून कंटेम्प्ट लावला त्यांच्यावर. एक दुसरी गोष्ट, याची एक प्रश्न विचारला मिसगायडिंग, जे आदित्य ठाकरेचे जे क्लोजर रिपोर्ट झाला त्याच्यात आदित्य ठाकरे आरोपी आहे का हे सांगितलं. अरे ती केसच दुसरी संबंधच नाही याचा, म्हणजे कोणताही विषय काढायचा. आता उद्या तुम्ही म्हणाल ते अमेरिकेत कारचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये तुम्हाला आदित्य ठाकरेचं नाव दिसलं का? अरे तो विषयच नाही आमचा. फक्त काय आहे याच्यावर तुम्हाला 2 लाईन मध्ये सांगतो. तू इधर उधर की बात न कर, ये बता काफिला कैसे लुटा, हमें राह जन्म से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल आहे. तर पहिलं एक सांगायचं, त्या दिवशी तुम्ही कुठं होते? मोबाईल टॉवर लोकेशन सिद्ध झालं. आदित्य ठाकरे काय बोलले पहिले?
8 जूनला मी होतो, माझे आजोबा माधव पाटणकर वारले होते. सगळ्या टीव्ही चॅनलवर त्यांचे इंटरव्ह्यू आहेत. त्याच्यानंतर काय झालं, ते माहित झालं की खोटं बोलले, त्यांचे आजोबा वारले होते 14 जूनला आणि मोबाईल टॉवर लोकेशन निघाले यांचे तिथेच. आता हे एक बाजूला ठेवा. आता एक खूप महत्वपूर्ण ऑन रेकॉर्ड केस पेपर म्हणून मी बोलतोय, त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने फोन सर्व्हिलन्स ठेवले होते डिनो मोरे, आदित्य ठाकरे यांचे. त्यांचे रेकॉर्डिंग पासून जे पुरावे आहेत त्याच्यात आदित्य ठाकरे ड्रग्सचे बिझनेस करतात, प्रोहिबिटेड वीडचं सेवन करतात. हे ऑन रेकॉर्ड आलेलं आहे. त्याच्यावर काय उत्तर देणार तुम्ही? देतो. बरोबर निलेशजी, मी पोस्टमॉर्टम संदर्भातला आणि त्याच्या रिपोर्टमध्ये फेरफार होण्यासंदर्भातला प्रश्न विचारलेला होता, त्याचं मला उत्तर अपेक्षित आहे. मग प्रत्येक केसमध्ये याच्या पुढच्या काळात असंच होणार का? फेरफार करून केसेस थांबणार आणि संपणार का? हा मेन मुद्दा आहे, ऐकून घ्या. प्रत्येक केसमध्ये फेरफार याच्यासाठी होत नाही की प्रत्येक केस मधले आरोपी हे एवढे चॅप्टर ह्या सचिन वाजे आदित्य ठाकरे सारखे नसतात आणि एवढा पैसा पण खर्च करू शकत नाही, पॉवर पण नसते. मग त्याच्यात सगळं नॉर्मल चालतं काम. फक्त जिथे असे मोठे मोठे लोक इन्व्हॉल्व असतात तिथंच मॅनेजमेंट होतं, छोट्या नॉर्मल होत नाही. आणि हे जे मॅनेजमेंट होतं तर त्याला रोखण्यासाठी कारवाईसाठी उदय सिंगच्या प्रकरणात 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पेसिफिक गाईडलाईन दिल्या आहेत आणि त्याने सांगितलं की हे रिटायर जरी झाले हे पोलीस अधिकारी आणि हे डॉक्टर्स तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. तो केसला आम्ही ऑलरेडी आमच्या पिटिशन मध्ये जोडला आहे. बरं, नक्कीच आपण त्या ठिकाणी रिपोर्ट्स प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे जे आहेत ते खोटे दिले जात नाही असं आपलं म्हणणं आहे. अखिल चित्रेजी, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे या केसला आता वेगळं वळण मिळेल का? अगदी थोडक्यामध्ये, कारण वेळ संपत आलेली आहे. त्यानंतर मी शीतलजी आपल्याकडे येतोय. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बरोबर नाहीये, तो चुकीचा आहे. पोलिसांचं रिपोर्ट चुकीचं आहे. सीबीआयने असं केलं नाही. SIT रिपोर्ट अजून आलं नाही. आता सगळंच हे म्हणणार ते खरं. आता नवीन काहीतरी घेऊन आले की काय नार्कोटिक्स डिपार्टमेंटने. आता ते ऑन रेकॉर्ड आहे म्हणजे कुठे ऑन रेकॉर्ड? ह्यांच्याकडे ऑन रेकॉर्ड म्हणजे कुणाकडे ऑन रेकॉर्ड? तुमच्याकडे आलंय का इकडे चॅनलकडे? कुणाकडे ऑन रेकॉर्ड? आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही कोर्टात ठेवणार. जर मी तर आजपर्यंत माझ्या इतक्या 19-20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही कुठल्याही हाय प्रोफाईल केस असो किंवा नॉर्मल केस असो कुठल्याही वकिलाला असं मीडिया ट्रायल करताना आणि कोर्टाचे जे काय मुद्दे आहेत, मी स्वतः लॉ स्टुडंट आहे, मग मी तर कधी असं पाहिलेलं नाहीये की अशा प्रकारे कोणतरी जे कोर्टात मांडायचे मुद्दे आहेत ते टीव्ही चॅनलवर मांडतंय आणि इतक्या हिलेरियस पद्धतीने मांडते. हे मी माझ्या पहिल्यांदा आयुष्यात बघतोय आणि मला असं वाटतंय महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनता देखील पाहत असेल. म्हणून याच्यात काय तथ्य आहे हे लवकरात लवकर पुढच्या तारखेला 100%. अखिलजी, आपण एका बाजूला म्हणतो मीडिया ट्रायल सुरू आहे. शीतल म्हात्रेंना हे पटतं का? एका बाजूला कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा दिशा सालियनचे वडील स्वतः समोर येऊन न्यायाची अपेक्षा करताना दिसत आहे. हे खरोखर मीडिया ट्रायल की मग आणखी काही वेगळं? शीतलजी, हे कसं, ही केस एक दुर्मिळ केस आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. कारण या केसमध्ये बरेच हाय प्रोफाईल नावं आहेत. तर या हाय प्रोफाईल म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या वडिलांनी तर किशोरी पेडणेकर माजी महापौर यांनी आपल्यासोबत कशा पद्धतीने वागणूक केली किंवा मला अक्षरशः त्यांनी काय म्हणतात दबाव टाकण्याचा आरोप, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं हा कस्टडीमध्ये ठेवल्यासारखं ते वागत होते. तर मला असं वाटतं की एवढे जेव्हा मोठी नावं असतात ते सर्वसामान्य माणूस हा काय करू शकतो, कशा पद्धतीने लढू शकतो, तरी सुद्धा तिच्या वडिलांनी आणि ऍडव्होकेट ओझानी ही जी भूमिका घेतलेली आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयाला एक कुठेतरी आशा देणारी भूमिका आहे की नाही, आपण कितीही सामान्य असलो तरी आपण न्यायासाठी आपण भांडू शकतो, आपण मागू शकतो आणि न्यायावर जो त्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्यांना न्याय नक्की मिळेल ही आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्यासाठी संपूर्ण भारतीय प्रत्येक ज्याला जो न्यायप्रिय भारतीय आहे तो तुमच्या बरोबर उभा आहे. ओझाजी, तुम्हाला खरोखर खूप पॉवर मिळू दे आणि तुम्ही अशा पद्धतीने हे जे तिच्या वडिलांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत, खरोखर आम्ही तुमचे खरोखर अभिनंदन करतो. आणि ज्यांना जे बोलायचं ते बोलू दे, कारण ते फारच वयाने पण कच्चे आहेत आणि बाकीच्या गोष्टीने पण कच्चे. त्याला माहिती नाहीये या गोष्टी कशा काय घडलेल्या आहेत. या सगळ्या आता खरं तर हे पूर्ण ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावर किती चर्चा करावी मला कल्पना नाहीये. ऍडव्होकेट ओझाजीच याबद्दल सांगू शकतील.
आणि मला असं वाटतं 2 तारीख काही फार लांब नाहीये. 2 तारखेनंतर सगळ्या गोष्टी समोर येतीलच. तेव्हा आपण परत या विषयावर नक्की चर्चा करूया. निश्चित 2 तारखेपर्यंत आपण सगळेजण वाट पाहणार आहोत. मात्र मधल्या टप्प्यांमध्ये नेमकं काय काय घडतं यावरती देखील माध्यमांचं आणि खास करून लोकशाही मराठीचं लक्ष अशाच प्रकारे असेल. मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे आज आपण या चर्चासत्रामध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद निलेश ओझाजी, शीतलजी आणि धन्यवाद अखिल चित्रेजी. आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.